वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत सोल्युशन किती प्रकारचे आहे ते बघू. सोल्युशन तुमचे 3 प्रकारचे येतात. एक आयसोटोनिक सोल्युशन, एक हायपरटोनिक सोल्युशन आणि एक हायपोटोनिक सोल्युशन. बघा, जो सोल्युशन म्हणजे आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे असं कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 ऑर मोर कंपाऊंड ज्याचा काय असतो सेम ऑस्मोटिक प्रेशर असतो. असं कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय असतो सेम ऑस्मोटिक प्रेशर, त्याला आयसोटोनिक सोल्युशन म्हणतात. नंतर हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर काय असतो हाय असतो आणि याला कॉन्सन्ट्रेट सोल्युशन पण म्हणतात. काय म्हणतात? असं कॉन्सन्ट्रेट सोल्युशन ज्याचं काय आहे हायर ऑस्मोटिक प्रेशर आहे. आणि नंतर आहे हायपोटोनिक सोल्युशन, याच्यामध्ये काय असतो लोअर ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे हा काय असतो डायल्यूट असतो. हा काय असतो डायल्यूट. याच्यामध्ये काय असतो पाणी काय असतो जास्त असतो. काय असतो जास्त असतो म्हणजे 2 ऑर मोर कंपाऊंड लोअर ऑस्मोटिक प्रेशर ज्याचा असेल त्याला हायपोटोनिक, ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल त्याला हायपरटोनिक. आणि एक फॉर्म्युला आहे मोलर मास फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. कसं कॅल्क्युलेट करतात बघा. M2 म्हणजे तुमचा मोलर मास होतो आणि ऑस्मोटिक प्रेशरला पायने डिनोट करतात. जो तुमचा ऑस्मोटिक प्रेशर आहे तो कशाने डिनोट केला जातो पाय. V म्हणजे व्हॉल्यूम, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर